बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। आरक्षणाची लढाई अखेर मनोज जरांगे पाटील यांनी जिंकलेली आहे। हैदराबाद गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याची जरांगे पाटलांची मागणी राज्य सरकारनं मान्य केली आहे आणि त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे। पाहूयात। हैदराबाद गॅजेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे, बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला आहे। चांगलं झालं आणि आरक्षण वापस आलं। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला ऐतिहासिक यश मिळालंय। आरक्षणाची लढाई जिंकल्यानं आझाद मैदानात राज्यभरातून आलेल्या लाखो मराठा आंदोलकांनी जल्लोष केला। जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य करण्यात आल्या। राज्य सरकारनेही हैदराबाद गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याचा GR काढला। मराठा आरक्षण उपसमितीनं तयार केलेल्या मसुद्याप्रमाणे राज्य सरकारनं GR काढला। जरांगेंनी या मसुद्याला मान्यता दिली होती। हैदराबाद गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगे पाटलांनी मागील 2 वर्षापासून सातत्यानं केली। मराठवाड्यातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅजेटियर हाच एकमेव पर्याय असल्याचं जरांगे पाटलांनी वारंवार सांगितलं। अखेर राज्य सरकारनं जरांगे पाटलांचं म्हणणं मान्य केलं। थोडक्यात आपल्या गावरान भाषेत सांगायचं ठरलं, हैदराबाद गॅजेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे, बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला आहे। पटलं का सगळ्याला? अंमलबजावणी दिलेली आहे। अनेक वर्षांची मागणी मान्य झाल्यानं आझाद मैदानात आलेल्या मराठा आंदोलकांनी आनंद व्यक्त केला। मुंबईला आल्यामुळं मी माझ्या लेकरा बाळांना विचारलं, बाळा मी तुला काय आणू मुंबईहून काय आणू? माझं लेकरू म्हणलं मला काही आणू नका पप्पा, फक्त मला आरक्षण घेऊन या, असं माझ्या लहान लेकरांनी मला सांगितलं घरून। मी त्या हेतून इथपर्यंत आलो की असा गगनात मागून असा आनंद झालाय साहेब। मी आत्ताच माझ्या लेकरांना आत्ता फोनवर बोललो, लेकरं सध्या फोनवर रडत होते, साहेब पप्पा गेल्यामुळे तुम्ही चांगलं झालं आणि आरक्षण वापस आलं आणि तुम्ही आरक्षण घेऊन आलात असं लेकरं माझे म्हणाले मला साहेब। मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाच्या 5व्या दिवशी उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर सदस्यांनी आझाद मैदानात जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली। सरकार सकारात्मक असल्याचं विखे पाटलांनी सांगितलं। राज्य सरकारच्या वतीने माननीय जरांगे पाटील साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की आपल्या या मराठा बांधवांच्या लढ्याचं नेतृत्व करताना अतिशय निस्पृह आणि निस्वार्थी पद्धतीनं त्यांनी आजचा हा दिवस आपल्या सर्वांना दाखवलेला आहे। जरांगे पाटलांच्या कोणत्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या त्यावर एक नजर टाकूया। हैदराबाद संस्थांच्या गॅजेटियरची अंमलबजावणी केली जाणार। 1 महिन्यात सातारा गॅजेटियरबाबत अंमलबजावणी केली जाणार। मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचा GR काढणार। 58 लाख कुणबी नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतींवर लावणार। बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबाला 1 आठवड्यात मदत दिली जाणार आणि मराठा आंदोलकांवरचा दंड मागे घेतला जाणार आहे। जरांगे पाटलांनी मराठवाड्यातल्या लाखो मराठ्यांना दिलासा देण्याचं काम केलंय। मराठवाड्यातील मराठा समाजाची मागणी पूर्ण करण्यासाठी जरांगे पाटलांनी जीवाची बाजी लावली आणि त्यामुळे सामान्य कुटुंबातला भोळा भाबडा माणूस मराठवाड्यातला मराठा समाजाचा हिरो बनला आणि त्याच हिरोनं आरक्षणाचं हॅपी एंडिंग केलंय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मराठा आंदोलक आता आपल्या गावाकडे रवाना झालेले आहेत आणि यावेळी आंदोलकांनी मुंबईकरांची माफी मागितली आहे, तसंच आभारही मानलेले आहेत। क्षण आहे कारण की गॅजेट जे मंजूर केलं तर सरकारचे आणि मराठा समाजाकडनं सगळ्यांचे धन्यवाद, मुंबईकरांचे धन्यवाद। जे मुंबईकरांचे काही आमच्याकडनं जर चुकी झाली तर आम्ही माफी मागतो मुंबईकरांचे, पण आमचं कल्याण झालं हे मात्र निश्चित। मुंबईकरांनी खूप आम्हाला साथ दिली आणि खूप आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल मुंबईकरांचे धन्यवाद। आणि आमची जर काही चुकी झाली तर आम्हाला माफ करा, पण आमच्याकडनं धन्यवाद देतो मुंबईकरांना। मराठे इथं उपाशी होते, पण मराठ्यांना जसं कळालं की
अन्नधान्य मिळत नाही, तर इथं हजारोच्या पटीने अन्नधान्य देता येईल इतक्या गाड्या आल्या, इतकं सगळं एकदम चांगल्या पद्धतीने झालं. पहिल्या दिवशी वाटलं होतं की ही लढाई खूप मोठी होईल, पण अचानकपणे आम्हाला एवढा मोठा विजय भेटला. खरंच मनापासून धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, वकील टीम, डॉक्टर टीम, जी टीम होती, त्यांचं मनापासून धन्यवाद. सर्व मंत्रिमंडळाचे आणि सर्व पोलीस बांधवांचे आणि सर्व मुंबईवासियांचे मनापासून धन्यवाद करतो. त्यांनी खूप सहकार्य केलं आणि पत्रकार बांधवांचं पण मनापासून धन्यवाद करतो. मुंबईकरांना सहकार्य, मी बी मुंबईकरच आहे, मी डोंबिवलीमध्ये राहतो, पण या मराठी बांधवांना कुठलाही, या मुंबईकरांना कुठलाही त्या त्रास झाला नाही. आणि या आंदोलनामध्ये मी 5वा दिवस सातत्यानं सहकार्य करतो. आमच्या मनोज जरांगेला कायमस्वरूपी मुंबईकरांनी प्रेम दिलं, सर्व मुंबईकरांनी प्रेम दिलं. महाराष्ट्रातून प्रत्येक गावागावातून कान्याकोपऱ्यातून मराठा बांधव या मुंबईमध्ये आला आणि जरांगे पाटलाचा विजय झाला. आपल्या मुंबईचं मराठी पण हे गावातल्या खेड्यातल्या लोकांनी येऊन इकडे सिद्ध करून दाखवलेलं आहे. मुंबईकरांना कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही, सर्व काही सुरळीत चालू आहे. काही जण फक्त फेक बातम्या देऊन निगेटिव्ह पसरवत आहेत, तरी त्याकडे लक्ष देऊन. आझाद मैदानावरील उपोषण आंदोलन संपल्यानंतर सर्व मराठा आंदोलकांनी व्यवस्थित माघारी जाण्याचं आवाहन करताना मी स्वतः मात्र काही दिवस उपचारासाठी येतेच, म्हणजेच मुंबईतच थांबणार असल्याची घोषणा करणारे जरांगे मात्र उपोषण आंदोलन संपल्यानंतर काही वेळातच मुंबईकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं रवाना झाले आणि उपचारासाठी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये भरती झालेत. सध्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज उपोषणाचा 5वा दिवस होता आणि त्याच्यासोबतच त्याच्या अगोदरचे दोन्हीही दिवस जे आहेत तेही प्रवासात गेलेले, त्यामुळं 7 दिवस झालेले आहेत की पाटलाचं कंटिन्यू उपोषण सुरू आहे. आता आल्यानंतर त्यांना चक्कर येत होते, त्याच्यानंतर पोटही दुखत होतं, ॲबडोमिनल पेनही होता, BP त्याचा 90-60 होता, शुगर ऑलरेडी आपण तिकडे केली होती 70s होती. एकंदरीत थोडीशी तब्येत जी आहे ती नाजूक आहेत आणि आता आपण सर्व प्रकारे ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आणि त्यांच्या बाकीची टेस्टिंगही पाठवली आहे, ब्लड टेस्ट वगैरे. पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच एक मोठी बातमी. जिंकलो रे, जरांगेंनी विजयी गुलाल उधळला आणि आझाद मैदानात मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष सुरू केला. मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं. अखेर राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेटियर लागू करण्यासंदर्भातला शासन निर्णय काढलेला आहे, त्यामुळे मराठा आंदोलकांनी मुंबईत जोरदार सेलिब्रेशन सुरू केले. आझाद मैदानावर गेल्या 5 दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या जरांगे पाटलांनी अखेर विजयाचा गुलाल उधळलाय. जरांगेंनी विजयाची घोषणा केल्यानंतर आझाद मैदान एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी दुमदुमलं. राज्यपालांच्या स्वाक्षरीनं हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीचा शासन निर्णय सरकारनं काढला. त्याचसोबत त्यांच्या इतर मागण्या देखील मान्य झाल्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यासाठी 2 महिन्यांचा वेळ, तर सातारा संस्थांचं गॅजेटियर लागू करण्यासाठी 1 महिन्यांची मुदत त्यांनी दिली. दरम्यान जरांगे पाटलांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत त्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात. हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, म्हणजे ही मागणी मान्य करण्यात आली आहे. आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत हवी, ही मागणी जरांगेंनी केलेली ती देखील मान्य करण्यात आली आहे. आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देखील देण्यात येणार आहे, ही मागणी मान्य करण्यात आलेली आहे. मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेणार, ही मागणी देखील मान्य झाली आहे. प्रलंबित जात पडताळणीला देखील मान्यता मिळालेली आहे. तर सातारा गॅजेटची अंमलबजावणी होणार आहे आणि त्यासाठी 1 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. मराठा कुणबी एकच आहे असा शासन निर्णय, त्यासाठी 2 महिन्यांची मुदत. पाटील साहेब, आमचं हैदराबादचं गॅजेटियरची अंमलबजावणी झाली का? आपण अंमलबजावणी करण्यासाठी GR काढला आता. ओके, GR याच्यासाठी काढलाय की अंमलबजावणी करायसाठी? एक प्रश्न. दुसरा ऐका, गॅजेटियर मधील नोंदीच्या आधारे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र आता दिले जाणार का? बरोबर. त्या जे काही त्याच्यामध्ये आपण निकष दिलेले आहेत ती पूर्तता केली, नातेवाईक असेल, पुढे खापड पंजोबा किंवा कुटुंबातील तुमचं कोणी असेल, ॲफिडेव्हिट जरी केलं तरी देणार आपण दाखला.
एक चांगला तोडगा, मराठा समाजाच्या हिताचा तोडगा आज मंत्रिमंडळ उपसमितीने काढला आणि त्यामुळे जे काही उपोषण चालू होतं ते उपोषण आता संपवण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरता आमची सुरुवातीपासून तयारी होती, पण त्यातला महत्त्वाचा विषय असा होता की त्या ठिकाणी श्री मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती सरसकटची, त्याच्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या. आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नसतं, ते व्यक्तीला मिळत असतं आणि त्या व्यक्तीने ते क्लेम करायचं असतं. आणि म्हणूनच अशा प्रकारे सरसकट करता येणार नाही, ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही. आणि त्यांनी देखील काल ती भूमिका समजून घेतली, स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं जर कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका. आणि मला असं वाटतं की त्यातनं हा जो काही एक स्टेलमेट होता तो स्टेलमेट मागे झाला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू केलेल्या आंदोलनावर 5व्या दिवशी यशस्वी तोडगा निघाला आणि जरांगे पाटलांनी आपलं उपोषण आंदोलन मागे घेतलं. पण या सगळ्या घडामोडींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागे राहून सातत्यानं कायदेशीर सल्लामसलत घेतली. या राज्याचे महाधिवक्ता आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या 4 बैठका घेतल्या. त्यानंतर जरांगे पाटलांच्या मागण्यांच्या अनुषंगानं मसुदा तयार केला. तसंच प्रत्येक निर्णयाचा GR अर्थात शासन निर्णय तयार केला आणि त्यानंतरच विखे पाटलांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळ उपसमितीनं जरांगेंशी चर्चा केली. विशेष म्हणजे सरकारनं मसुदा अशा प्रकारे तयार केला होता की तो जरांगेंनी पहिल्याच बैठकीत मान्य केला. त्यामुळे कोणत्याही चर्चेच्या फेऱ्या झाल्या नाहीत. दरम्यान आंदोलन काळात मुख्यमंत्री फडणवीसांना व्यक्तिगतरित्या टार्गेट करण्यात आलं, पण मुख्यमंत्र्यांनी संयम सोडला नाही. एकीकडे त्यांनी आपलं दैनंदिन दौरे आणि प्रशासकीय कामकाज सुरू ठेवलं, तर दुसरीकडे मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी कायदेशीर पावलं उचलण्यास सुरुवात केली आणि जरांगेंच्या प्रमुख मागण्यांवर तोडगा निघाला. त्यामुळेच मराठा आरक्षण देणारे आणि ते टिकवणारे आणि आज मराठा आंदोलनाचा तिढा यशस्वीपणे सोडवणारे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा अधोरेखित झालेली आहे. जेव्हा टीका झाली त्याही वेळेस मी विचलित झालो नाही, कारण माझ्यासमोर एकच ध्येय होतं की समाजाला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय देताना 2 समाज एकमेकासमोर येणार नाहीत, 2 समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, 2 समाजामध्ये याला दिलं म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना तयार होणार नाही. अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करावा लागेल, कायदेशीर निर्णय करावा लागेल. आणि म्हणून या संदर्भात जे काही कायदेशीर आहे त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. मला दोष दिले, शिव्या दिल्या, तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो, आजही करतो, उद्याही करत राहील. मराठा समाज असो, OBC समाज असो की महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो, प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो. त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात, कधी तुम्हाला फुलांचे हार देखील मिळतात. त्या काळामध्ये 19 पर्यंत जे 58 मोर्चे मराठा समाजाचे निघाले, हे राज्याच्या स्थापनेनंतर न भूषण भविष्य अशा प्रकारचे होते. आणि मी नेहमीच माननीय फडणवीस साहेबांचं अभिनंदन नेहमीच करतोय की पहिल्यांदा एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्यासंबंधात पुढाकार घेतला आणि 16% आरक्षण दिलं. जे जाणते राजे मराठ्यांचा नेता म्हणून जे मिरवत होते, त्यांनी मात्र या राज्याच्या मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली. परंतु फडणवीस साहेबांनी 16% आरक्षण दिलं, ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकलं. आपण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक पूर्ण अगर वाटचाल तुम्ही पाहिली की जेव्हा जेव्हा मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे
जेव्हा जेव्हा मराठा समाजाने गुलाल उधळलेला आहे त्याचा ते फक्त फडणवीस साहेबांच्याच सरकारच्या कालावधीमध्ये झालेलं आहे. जे आंदोलनकर्त्यांचं जरांगे पाटलांची जी सर्वात जुनी आणि महत्त्वाची मागणी होती की बाबा आम्हाला मराठवाड्यापुरतंच तुम्ही आम्हाला कुणबीच्या नोंदणी शोधून द्या आणि त्या पद्धतीने मराठा समाजाला न्याय द्या, म्हणून मराठा समाजाने याचा निश्चित पद्धतीने याची दखल घेतली पाहिजे की आपल्या समाजाला जेव्हा जेव्हा न्याय देण्याची वेळ येते, जेव्हा जेव्हा आमच्या मागे पाठिंबा आणि ताकद उभी करण्याची वेळ येते, तेव्हा तेव्हा फडणवीस साहेब सत्तेमध्ये असतात, सत्तेचं नेतृत्व करत असतात. आणि मला असं वाटतं की प्रत्येक मराठा समाजाच्या प्रत्येक नागरिकाने, युवकांनी आज आदरणीय फडणवीस साहेबांचे आभार मानले पाहिजे. आझाद मैदानावरील उपोषण आंदोलन संपल्यानंतर सर्व मराठा आंदोलकांनी व्यवस्थित माघारी जाण्याचं आवाहन करताना मी स्वतः मात्र काही दिवस उपचारासाठी इथेच म्हणजेच मुंबईतच थांबणार असल्याची घोषणा करणारे जरांगे पाटील मात्र उपोषण आंदोलन संपल्यानंतर काही वेळातच मुंबईकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले आणि उपचारासाठी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये भरती झालेत. सध्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत.